नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी अर्धा कप दूध घेतलं आहे. रूम टेम्परेचरचंच दूध आहे. यामध्ये पाव कप साखर घालायची आहे. जर तुम्ही वाटीने मोजत असाल तर अर्धी वाटी दूध घ्या आणि त्याच वाटीने पाव वाटी साखर इथे मोजून घ्या. आता ही साखर यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. तुम्ही साखर आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तरी चालेल, म्हणजे साखर पटकन विरघळेल. इथे पाहू शकता साखर पूर्ण विरघळली आहे. आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. मी इथे गव्हाचं पीठ वापरते आहे. हे पीठ मी आधी चाळून घेतलं होतं. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव करायचं. हे पीठ आपल्याला घट्टच हवं आहे. आता यामध्ये 1 अंडं घालायचं आहे. पुन्हा हे सगळं एकजीव करून घेऊया. ह्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या निघायला हव्यात आणि अगदी स्मूथ असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे मला घट्ट वाटतं आहे, तर इथे मी आणखी 1 मोठा चमचा इतकं दूध घालते आहे. जास्त यापेक्षा दूध घालू नका, कारण आपल्याला हे घट्टच हवं आहे. तर आता हे विस्करने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या याच्यातल्या गुठळ्या निघून जातात आणि स्मूथ असं हे पीठ तयार होतं. तर पहा, इथे मी 3-4 मिनटं असं हे मिक्स करून घेतलं आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं आहे. आता यामध्ये पाव चमचा मी वेलची पूड घालते आहे. तुमच्याकडे जर इसेन्स असेल, व्हॅनिला इसेन्स असेल, तर तुम्ही इथे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालू शकता. पण वेलची पूड सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते, म्हणून मी इथे वेलची पूड घातली आहे. तर वेलची पूडसुद्धा मिक्स करून घेतली यामध्ये. आता यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. जर मोठं लिंबू असेल तर अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि छोटं लिंबू असेल तर 1 लिंबाचा रस घालायचा आहे. म्हणजे साधारण 2 चमचे लिंबाचा रस इथे घालायचा आहे. यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लिंबाचा रस आणि सोडा यामुळे हे पीठ अगदी मस्त हलकं होतं. पहा, पीठ अगदी मस्त असं फुगून आलं आहे. आता हे पीठ आपलं तयार आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इतकंच घट्ट आपल्याला हे हवं आहे. केकप्रमाणे रिबिन कन्सिस्टन्सी आहे. आता इथे मी तेल अगदी मस्त गरम करून घेतलं आहे. तर आता याचे आपण फ्राईड केक बनवणार आहोत. पकोड्याप्रमाणे गोल पकोडे आपल्याला याचे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता ह्याला अगदी मस्त गोल शेप यावा यासाठी मी 1 चमच्याची ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे. तर आधी चमचा मी तेलामध्ये गरम करून घेतला. थोडंसं तेल चमच्यामध्ये ठेवलं, म्हणजे हे पीठ खाली चिकटणार नाही. आता या चमच्यामध्ये असं पेल्याने पीठ घालायचं आहे आणि चमचा असा तेलामध्ये धरायचा आहे. खालची बाजू थोड्या वेळाने पहा अशी निघून येते. मग हे अलगद असं तेलामध्ये सोडायचं. असं केल्यामुळे याला मस्त गोल शेप येतो. पहा, पुन्हा मी चमच्यामध्ये तेल घेतलं. यामध्ये असं थोडंसं पीठ घातलं. थोडा वेळ हा चमचा असा तेलामध्ये धरला आणि 2 मिनिटानंतर हे अलगद असं तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. तुम्ही जसं आपण पकोडे बनवतो त्याप्रमाणे तेलामध्ये हे चमच्याने सोडू शकता, पण असा गोल शेप येत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर मस्त असे गोल हे तयार होतात. याला फ्राईड केकसुद्धा म्हटलं जातं. पहा, अगदी मस्त गोल आहे आणि रंगसुद्धा मस्त आला आहे. मंद फ्लेमवरती हे असं फ्राय करून घ्यायचं.
तर पहा, हे आणखीसुद्धा मी बनवून घेतलेत. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत. तर असे हे आपले फ्राईड केक तयार आहेत. तुम्ही पाहू शकता. आतूनसुद्धा तुम्हाला मी दाखवते. अगदी मस्त कापसासारखे स्पॉन्जी होतात. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर एखादा चमचा साखर तुम्ही वाढवली तरी चालेल. अगदी मस्त असे हे तयार होतात. चवीला तर खूप मस्त लागतात. तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.